कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरीच्या मैनागिरी पर्वतावर वसलेले श्रीदेव ज्योतिबा यांचे मंदिर ऐतिहासिक महत्त्व तसेच चैत्र यात्रेबद्दल प्रसिद्ध आहे. ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी यांच्या क्रोधाचा रवांश म्हणजे ज्योतिबा, ज्यांना लोक केदारनाथ रवळनाथ या नावाने देखील संबोधतात. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईच्या विनंतीवरून देव ज्योतिबा मैनागिरी पर्वतावर सदैव वास्तव्यास राहिले. एका आख्यायिकेनुसार राज्याभिषेकास आमंत्रित न केल्याने रुसलेल्या यमाई देवीच्या भेटीस औंध क्षेत्री जाणाऱ्या ज्योतिबा देवास यमाई देवी स्वतः मी चाफेवनात प्रकट होईन असे सांगते. म्हणून याच दिवशी दरवर्षी चैत्र पौर्णिमेस ज्योतिबा देव पालखीतून यमाई भेटीस जातात व येथे जमदग्नी रूपी चांदीची कट्यार आणि यमाई देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडतो. या यात्रेस महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील लाखो भाविक हजेरी लावतात. चैत्र पौर्णिमेला विधिवत अभिषेक करून श्रींची विशेष पूजा बांधली जाते. सायंकाळी 5 वाजता श्रींची उत्सव मूर्ती पालखीतून सर्व थाटामाटात यमाई मंदिराकडे प्रस्थान करते. यावेळी तोफीची सलामी दिली जाते व भाविक चांग भलेच्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधळण करतात. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे उंच 100हून अधिक मानाच्या शासन काठ्या यात्रेत उपस्थित असतात. यात्रेची सांगता पाकळणीच्या पालखी सोहळ्याने आणि गाव भंडाऱ्याने होते. यावर्षी ही यात्रा 12 एप्रिल रोजी भरणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही या यात्रेला जाणार आहात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका.